सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या वर्षी तुम्ही कोणतं व्रत केलं होतं? कारण चातुर्मास सुरू होत आहे आता आणि चातुर्मासामध्ये माहीत आहे ना तुम्हाला, की आपण एक ना एक तरी व्रत करण्याचं संकल्प घेतो. तर अशाच या चातुर्मासात अनेक व्रतवैकल्य केली जातात. ही आता येणारी आषाढ महिन्यातील एकादशी, जी देवशयनी एकादशी आहे, त्या एकादशीपासून देव उठणी एकादशी पर्यंत हा चातुर्मास असतो. हा 4 महिन्यांचा कालावधी असतो. या काळात काही विशिष्ट पदार्थ टाळले जातात, जे मी तुम्हाला सांगितलं आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. पण आता लक्ष देऊन ऐका, कारण अत्यंत महत्त्वाचे साधे आणि सोपे व्रत जे नववधूपासून अगदी वयस्करपर्यंत कोणीही करू शकतं. काही बंधन नाही आहे याला, की फक्त स्त्रियांनीच हे व्रत केलं पाहिजे म्हणून. पण मनामध्ये एक प्रेमळ भक्तिभाव असणाऱ्या प्रत्येकाने ही व्रतं केली पाहिजेत. आणि अशी काही व्रतं आहेत जी आपण नियमितपणे पाळली तरी चालणार आहेत. पण व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नीट ऐका, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. काहीही जास्त आपल्याला यामध्ये साहित्य लागणार नाही आहे. तर भोजन वगैरे करताना, उपवास वगैरे करताना देखील ही व्रते पाळली जातात. काहीच गरज नाही आहे उपवास करण्याचा, किंवा आपल्याला आता हे व्रत करायचे म्हणजे ह्याचा उपवास असेल, सागर संगीत सगळं नैवेद्य वगैरे लागेल, काहीही नाही. अतिशय प्रचलित आणि प्रभावी व्रते आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर आपल्या प्रथम आला असताल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच नवनवीन माहिती ज्योतिषशास्त्राविषयी, अंकशास्त्राविषयी आता सध्या लेटेस्टमध्ये आपण पाहत आहोत नवीन एंजल नंबर वगैरे, त्या सगळ्यांसाठी आणि लाल किताबातील खास करून उपाय मी तुम्हाला सांगत असते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. या व्रताची सुरुवात होते ती एकादशीचं व्रत करण्यापासून. म्हणजेच आषाढी एकादशी ज्या ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना माहीत आहे, की संपूर्ण 24 एकादशींचा त्यांना फायदा मिळतो. म्हणजे काय, तर संपूर्ण 24 एकादशींचं फल प्राप्त होतं. एकभुक्त म्हणजे काही जण काय करतात, तर फक्त दिवसभरातून एकदा जेवण करतात. हो, संपूर्ण चातुर्मास. बघा भक्तीमध्ये किती मोठी पॉवर आहे. काही जण पर्णभोजन करण्याचा संकल्प करतात. पर्णभोजन म्हणजे विशिष्ट पानावर जेवण करण्याची पद्धत आहे. यामध्ये केळीच्या पानावर खास करून जेवण केलं जातं. त्यानंतर आंब्याच्या पानांचं, अशोकाच्या पानांचं किंवा विशिष्ट अशा पानांचं पत्रावळी किंवा द्रोण बनवून त्यामध्ये जेवण केलं जातं. त्यानंतर येतं अयाचितहा, म्हणजे न मागता जे मिळेल तेवढे जेवण करणे. समजा आता आपण आपल्या फॅमिलीमध्ये आहोत आणि आपण हा संकल्प घेतला, तर ताटामध्ये जेवढं वाढलेलं आहे सुरुवातीलाच तेवढंच खाऊन जेवण हे आहे ते संपवायचं असतं. अशा प्रकारे देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता. व्रतपालन करताना चातुर्मासात काही विशिष्ट वस्तू जसे की मीठ, तेल, दही, फळे इत्यादींचा सुद्धा त्याग केला जातो. म्हणजे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, कोणतीही एक वस्तू तुम्ही सोडू शकता. समजा केळ आपण वर्ज्य केलं, तर संपूर्ण 4 महिने आपण केळ खायचं नाही. किंवा मग एखादा पदार्थ जो भगवंताला आवडतो आपल्या, तर तो पदार्थ आपण वर्ज्य करू शकतो. पेढे किंवा दुधाचे कोणतेही पदार्थ खाणार नाही, चहा पिणार नाही, अशा अनुषंगाने देखील देवाला त्या गोष्टीचं नैवेद्य दाखवलं जातो आणि मग त्यानंतर तो पदार्थ वर्ज्य केला जातो संपूर्ण 4 महिने. 4 महिन्यानंतर हा पदार्थ जो आहे, तो संपूर्ण मंदिरामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे वाटायचा आहे आणि तोच नैवेद्य देवाला अर्पण करायचा आणि त्यानंतर प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा. तर अशा प्रकारे अनेक जण पायात चप्पल घालायची सोडतात 4 महिने. तर या प्रकारे अनेक जण मौन धारण करण्याचा आठवड्यातून एकदा किंवा रोज 1 तास मौन धारण करेल अशा प्रकारचं देखील व्रत करू शकतो. काही भागांमध्ये तर विशेषतः कोकणात चातुर्मासामध्ये महालक्ष्मीचे व्रत केले जाते. लक्ष प्रदक्षिणाचं देखील एक व्रत आहे. तुम्हाला हे माहीत होतं का यापूर्वी? अनेक व्रतं तुम्ही ऐकले चातुर्मासातील. पण ही अशी काही विशिष्ट व्रते आहेत जी पूर्वीपासून चालत आलेली आहेत. लक्ष प्रदक्षिणा म्हणजे काय, तर देव, तुळस आणि पूजनीय विशिष्ट जी झाडं वगैरे असतात त्या सगळ्यांना आपण प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ठराविक प्रदक्षिणा ज्या आहेत त्याचा संकल्प घ्यायचा आपण, विशिष्ट संख्या मनामध्ये म्हणायची, हातात पाणी घेऊन, फूल घेऊन
आणि तिथं संकल्प सोडायचा. देवाजवळ सोडू शकतो, मंदिरामध्ये कोणत्याही, तुळशीजवळ आपल्या घरातील अंगणातील जी आहे ती. आणि पूजनीय व्यक्ती म्हणजे कोण, तर विशिष्ट पूजनीय व्यक्ती म्हणजे आपले जसे गुरु किंवा आपण ज्यांना गुरुपदावरती मानतो, आई वडील देखील यामध्ये येऊ शकतात, त्यांना देखील आपण प्रदक्षिणा घालू शकतो. तर अशा प्रकारे हे सगळे व्रत येतात. त्याचबरोबर चातुर्मासात सगळ्यात अत्यंत प्रचलित झालेली व्रते देखील बघूया. यापूर्वी आपण पाहिली की जी विशिष्ट आहेत, जी आपल्याला माहिती नव्हती, पण आता जे अनेक जण करतात, स्त्रियांना माहीत आहे. त्यातील महत्त्वाचं म्हणजे एक व्रत गोपद्म व्रत. सर्व सेवेकऱ्यांनी 4 महिने हे व्रत जरूर करावे. या वेगवेगळ्या व्रतांमुळे आपल्याला भगवंताच्या जवळ जाता येतं आणि आशीर्वाद देखील मिळतो. या गोपद्म व्रत करताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केले जाते. कारण श्रीकृष्णाने आपल्या बहिणीला सौभाग्यवृद्धीसाठी व अपार धनसंपदासाठी सांगितले होते ते हेच व्रत. अगदी साधे आणि सोपे. याशिवाय सौभाग्यवृद्धीसाठी स्वस्तिक व्रत देखील करतात. हळदी कुंकूचं स्वस्तिक व्रत असतं, जे चातुर्मासात आपण करतो. एका पाटावरती प्रथम गंगाजल किंवा गुलाबजलाने हळद ओली करायची आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे व त्यानंतर कुंकू ओलं करून त्याच्या शेजारी स्वस्तिक काढायचं व त्यानंतर हळदी कुंकू, धूप दीप, अक्षदा, फुले अर्पण करायची, साखरेचा साधा नैवेद्य दाखवायचा. असं हे चातुर्मासातील व्रत आपण जरूर करावं. आणि उद्यापनाला 4 महिन्यांनी एका सुवासिनीला बोलवून हळदी कुंकाचा करंडा दान करावा व खडी साखर प्रसाद द्यावा. अशा प्रकारे एकदम साधं आणि सोपं हे व्रत आहे. त्याचबरोबर गोपद्माचं व्रत देखील असंच सोपं आहे. रांगोळीने हे गोपद्म काढायचे असतात. हळदी कुंकू वगैरे व्हायचं, नैवेद्य दाखवायचा खडीसाखरेचा किंवा दुधाचा, साखरेचा देखील, तरी देखील चालतो. तसंच पृथ्वी पूजा देखील आहे. रोज देवघरात जमिनीला पाण्याने पुसायचं, तिथे लक्ष्मीची पावलं काढायची, हळदी कुंकू लावायचं, अक्षदा फुले अर्पण करायची, नैवेद्य दाखवायचा साखरेचा. उद्यापनाला आपल्या ऐपतीप्रमाणे आपण पृथ्वी मातेला साडी, चोळी किंवा ओटी भरावी आणि तू याचा स्वीकार कर. सदैव तू आमचा भार वाहतेस, आम्हाला सांभाळतेस, त्यासाठी धन्यवाद म्हणून हे व्रत असतं. चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला एका सुवासिनीची ओटी भरावी. याला सुवासिनी व्रत असं म्हटलं जातं. द्वादशी म्हणजे एकादशीच्या नंतर येणारा दुसरा दिवस. किंवा हिरव्या बांगड्या भराव्यात त्या सुवासिनीला किंवा साडी नेसवावी. महिन्यातून एकदाच फक्त हे करता येतं असं सुवासिनी व्रत. हळदी कुंकू वगैरे लावून दूध हे द्यावं प्रसाद म्हणून आणि गजरा द्यावा. अशा प्रकारे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला सदैव प्राप्त होतो. याशिवाय आणखीन एक व्रत आहे, जे तुलसी अलंकार व्रत आहे. तुळशीला आपण अलंकार घालायचे आहेत. आपण स्वतः जसे दागिने घालतो त्याप्रमाणे, आणि हिरवी जी आहे ओढणी किंवा दुपट्टा जो आहे तो तिच्यावरती ठेवायचा आहे, तिला पांघरायचं आहे. अशा प्रकारे हे असतं. दर शुक्रवारी तुम्ही असं करायचं आहे. आणि उद्यापनाच्या दिवशी हे सर्व साजशृंगार एखाद्या सुवासिनीला दान करायचे असतात. बरोबर चातुर्मास जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत दर एकादशीला श्रीकृष्णाला, विष्णूला, विठ्ठलाला आपण तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत 108, किंवा दररोज एक पान नित्य नियमाने अर्पण करायचं आहे. यातील तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता. महिन्यातून एकदा एकादशीला 108 किंवा दररोज एक पान. दररोज गायीची पूजा करण्याचं देखील आहे. गोपद्म जसं काढतो तसं रोज गायीची पूजा करण्याचं, नैवेद्य अर्पण करण्याचं असा देखील व्रत संकल्प घेतला जातो. जर नसेल उपलब्ध गाय, आता शहरामध्ये गाय उपलब्ध नसते, तर देवघरात असणाऱ्या गाई वासराच्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि गायला गोग्रास म्हणून जिथे मिळेल तिथं अन्नदान द्यायचं आहे. महिन्यातून एकदा साधा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, दुधाचा नैवेद्य दाखवू शकतो. त्याचप्रमाणे आपण आकाशाची रोज पूजा करायची आहे. आकाशाची आणि धरणी मातेची रोज हळदी कुंकू वाहून धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे. सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज 108 वेळा जप करण्याचा देखील संकल्प घेऊ शकता. अगदी साधा आणि सोपा संकल्प प्रत्येक घरात प्रत्येकाने जरूर घ्यावा असा संकल्प.
रोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. येत नसेल तर मोबाईलवरती तरी रोज 4 महिने संपूर्ण चातुर्मास जरूर ऐकावे. हे 4 महिने केले जाणारे हे व्रत आहेत. ते नियमाने जर तुम्ही 4 महिने केले, या पूर्ण 4 महिन्यामध्ये साक्षात प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेलं आहे, की अनंत पटीने फळ देणारे असे हे चातुर्मासातील व्रत जो कोणी या गोष्टींचे पालन करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणजे होतातच. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या व्रतांची आज एकाच व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेली आहे थोडक्यात. तर ज्यांना ज्यांना जे शक्य आहे त्या व्रताचा संकल्प जरूर घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.